सो बायकोला फोटो काढायचा आहे. हे माझे आलेत बघा. फायनली बीचला जायला निघालो आहे मी. या काढलं बघा मस्तपैकी तलाव आहे. इथे मी यात लॉकडाऊनमध्ये चालायला वगैरे सायकल घेऊन येतो. आपली सायकल पण आहे, तुम्हाला दाखवतो काय काय. सो फायनली जशी आपली एक चांगली गाडी असते तसं आपल्या सेफ्टीसाठी आपल्याला एक हेल्मेट पाहिजे असतं. तुमच्या भावाने कोणतं हेल्मेट घेतलं माहिती आहे का तुम्हाला? 1 2 3 रिव्हील. वाव, गुड्डू असं कसं केलं असतं? गुड्डू असं कसं केलं असतं? वाव डॅडी. सो गाडी ते पार्किंगमध्ये पार्क केलं आहे मस्तपैकी. ही बेबी बघा किती क्यूट आहे. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आता मी चौकडे चालला आहे. बघा बारकी पोरं खेळतात इथे बिल्डिंगमध्ये मस्त अशी. चला मग गाडी ऑन करूया थोडी, कारण सकाळपासून चालू नाही केली होती ना, थोडी चालू करूया आपण. फ्यूल आपण फुल करून ठेवलं आहे. मोदीने घाबरवलं ना आपल्याला. चला, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्रीदेव स्थानेश्वर, श्रीदेव गांगेश्वर, श्री देवी, आई नवदुर्गा. चला. सो फायनली बीचला जायला निघालो आहे मी. त्याला ऊन बघा कसलं आहे. एम इथली पाणी टाकी आहे. आज तरी मॅचिंग नाही, म्हणजे रोज काय मॅच असायचे ह्या साईडला. स्पीड ब्रेकर बघा कसले एकदम मोठे मोठे होऊन जिथले तिथे. आता आपण फनफिस्टच्या इथे आलो. लास्ट टाइम माझ्याकडे तोंडून ऐकलं असाल जे आपल्या दुसऱ्या जे के फॅमिलीवर सहकारी बंड आहे ठीक आहे. ॲक्च्युली रिनोव्हेशन चालू आहे सगळं ह्या साईडला. मिरज सिनेमा कोणते इथे जाऊ. हो हो, कुठू भुबू 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 वा मध्ये डोंगर राहिला आहे. रात्री आपण इकडे आलो होतो फिरायला. हे नवीन होत आहे झुडिओ. मस्त इथे झुडिओ आहे. साईडलाच एक गार्डन आहे, वृंदावन गार्डन. त्या साईडला बघा सगळे आता फिरायला आहे गार्डनमध्ये. हे बघा सारख्या बोलणार खेळायला खेळायला आहे इथे मस्त. ठीक आहे, त्या काम जास्त आहे इथे गावात. संपला भाऊ. खाली असं ना पळवायला नसते का. तरी तुम्हाला घाबरली पूर्ण करायला कशी गाडी उडली का. खूप कॉन्फिडन्स वाढलाय माझा. येते आता गाडी पळवायला खूप दिवसांनी पळवतोय. ॲक्च्युली आपल्या गाडीची सर्व्हिसिंग पण आली आहे, जवळ आली आहे, म्हणजे फोन करता येते लोक. हा यार गाडीला तर आपल्या महिना पण होईल घेऊ आहे ना. स्पीड ब्रेकर हॅरन करतात. पुढून जायचं राईटला जायचं. हा राईट. लास्ट टाइम मी पुढे गेलो होतो. आपल्याला जायचं होतं ह्या साईडला आणि मी गेलो होतो त्या साईडला. या साईडला बघा मस्तपैकी तलाव आहे. इथे मी यात लॉकडाऊनमध्ये चालायला वगैरे सायकल घेऊन येतो. आपली सायकल पण आहे, तुम्हाला दाखवतो काय काय नाही आपलं.
ते चालवत नाही जास्त वेळ. त्या साईडला ना सर्वांचे बंगलेच आहेत काय जास्त करून. बघाल ना तुम्ही आजूबाजूला बहुतेक बंगलेच आहेत. बघा बोलल्या पण ते बंगलेच आहेत ना साईडला. ते पत्रे झाड आहे आपल्या घरी होतं गावी लहान असताना. आता मोठं तोडलं जेव्हा घर बांधला तेव्हा तोडलं आपण. आता हे सगळे लोक चालले आहेत ना सोबतच चालले आहेत. बरं आला आपण लेट आलो ना. अजून लवकर येणार होतो त्याच्यामुळे मी लेट झालो. चाललो चौपाटीला तिकडे जायचं ना. कसा चुकणार होतो आता बरोबर आहे. त्याचं क्लिक झाला ऐकलं. आता तिकडे जाणार होता ना ते क्लिक झाला मला. तर आपण चुकीच्या तिकडे चाललो आता परफेक्ट रोड आहे. हा घर स्पीड ब्रेकरने वाट लावली जातं. स्पीड ब्रेकर आहेत नाही ते कसं एन्जॉय करायला एन्जॉय करू. ॲक्च्युली गाडी पाठवून उंचा नाही जास्त करिश्मा कपडेवर राहिले. ॲक्च्युली तिला पिरियड पण चालू आहे का त्यामुळे अजून चेक करतो. त्यामुळे गाडी आता आपण हळू करेल. हो मग तिला त्रास नाही झाला पाहिजे. जाऊ हो बघा बघा बंगला मस्त आहे. ठीक आहे एक वाट लावलाय हो ठीक आहे. गाडी पण चांगली असते. ट्रॅफिक आहे का समजत नाही का टँकर आहेत ना. आपल्याला पुढे चालल्यात भरपूर गाड्या आहेत. तर गाडी ओव्हरटेक करताना पण रतून करावं लागेल. अंदाज नाही मला. सो गाडी इथे पार्किंगमध्ये पार्क केलं आहे मस्तपैकी. हे की इथे गाडी आहे आणि इथे आपला समुद्र. बायको कुठं राहिली. सो फायनल बीचवर पोहोचलाय बघू शकता. लास्ट टाइम मी इथे बुट्टावाला होता तिथे खाल्ला होता. एक रो खाली आहे हा त्याच्या माती लागली ना त्रास होतो मग असं आहे. तिथे हटवले डायरेक्ट दुकाने गेले. वाव गुड्डू गावी गेलाय ना नाही ते खेळायला असं इथे मजा आहे. गुड्डू आय मिस यू बेटा. आजी आजोबासोबत टाइम स्पेंड करतोय लहानपण. वाव गुड्डू असं कसं केलं असतं. गुड्डू असं कसं केलं असतं. वाव डॅडी आज भरती नाही आहे. इकडे पण बघा लहान मुलं कशी मजा करतायत. आणि ही चौपाटी पण चालायला जागा नाही आहे. हे लोक गाडी घेऊन फिरत आहेत. मग काही हादसा झाला की बोलतात तसं आलं तसं आलं. बायकोला फोटो काढायचा आहे हे माझे आलेत बघा. फोटो बायकोचा आणि हालत माझी. सो फायनल जशी आपली एक चांगली गाडी असते तसं आपल्या सेफ्टीसाठी आपल्याला एक हेल्मेट पाहिजे असतं. तुमच्या भावाने कोणतं हेल्मेट घेतलं माहिती आहे का तुम्हाला. 1 2 3 रिव्हील. इथे माझा ब्लड ग्रुप पण टाकला आहे मी बघू शकता. ओके हेल्मेट घालून मी असा दिसतो. चष्मा घालणं पाहिजे. हे रिव्हील करायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये फॉग नाही जमत. हे काढायचं आहे ते पण काढायचं. सो एवढं महाग हेल्मेट घ्यायचं म्हणजे पुरी सेफ्टी आहे आपली. त्याच्यामध्ये फॉग नाही जमणार. हां हां हां
पकड पकड वगैरे एकदा टाकू नको इथे कसं ना. आता तर आम्ही घरी घेऊन चाललो. किंवा डस्टबिन भेटली वरती तर तिथे सो फायनली माझं लुक असं काही दिसतंय. ओके हे लावायची गरज नाही. ही वायर होती गोप्रोची होती त्यामुळे मी काही असं माझा लुक असं आहे. सो ह्याच्यामध्ये 2 वायर आहेत. एक ब्लॅक कलरचा आहे बघा, हे इथून आहे. वाव. आणि ते याला थोडं इग्नोर करा. या थोडा जुगाड केला आहे गोप्रो लावण्यासाठी. ते गोप्रो माऊंट लागतो. फायनली 1 2 डबल सेफ्टी आहे. ओके सो आम्ही दोघं पण चौपाटीला आहोत. हिला ऊन सहन नव्हता, चष्मीस आहे ना त्यामुळे. चला मग हा असा एक छोटासा व्हिडिओ होता. भेटू अशाच म्हणजे नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. त्यांची गुडी आहे, हिची पण स्टोरी आहे तुम्हाला सांगा नाही हो. ओके कारण मी छिनून घेतली आहे बायकोकडून. बाय.